बापू गण्या, जा दही साखर घेऊन ये बरं. काय व बकऱ्या, तुझा आज रिझल्ट आहे ना, पास झालाच पाहिजे ना. चांगला गोड खाशील तर पास होशील. अव दही साखर न पास जरी झाला असता ना माणूस, तर माझा बाप येते घरी अंडे टाकत नसता बसला, आज कोणत्या मोठ्या पोस्टवर असता. बकऱ्या, बापाला तसा बोलतेत का? जेवढा सांगलो तेवढा कर. जा दही साखर घेऊन ये. अव ठाकरेबाईच्या म्हशीनं दूध देणी सोडलं. काऊन? आता म्हशीला जाऊन विचारतो काऊन देणी सोडलीस म्हणून. अव माझे माये, कशी गोष्ट करतेस व तू. बकऱ्या, गावी एकाच ठिकाणी दही भेटते का? अव तू दहीला टाक चुलीत, माझी धगधग करताय. माझा बाबा कुठं आहे? अस कोणत्या मूड मध्ये आहे का? रिझल्ट नापास आला तर माझा कसा होते का? मला चांगला कुठते वाटते. आई, मला पक्का बेव लागत आहे माझ्या बापाचा. गण्या, तू एक काम कर, जंगलातल्या देवाकडे जा, त्याच्या समोर नारळ फोड आणि आपली बाजू त्या देवाजवळ मांड. मग पाय कसा पेपरामध्ये दन दन